नमस्कार मित्रांनो, आज आपण या भागामध्ये गुगल क्लास कोड विद्यार्थ्यांशी कसा शेअर करायचा किंवा विद्यार्थी याच्यामध्ये कशा पद्धतीने ऍड करायचं याची आज माहिती जाणून घेणार आहे. पाठीमागच्या 2 भागामध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की गुगल क्लास कसा तयार करायचा आणि दुसऱ्या भागामध्ये आपण गुगल क्लासवरती आपलं स्टडी मटेरियल कसं अपलोड करायचं. आता महत्वाचा जो टप्पा आहे तो आपला क्लास किंवा आपल्या क्लासमधील विद्यार्थी आपल्या गुगल क्लासच्या मटेरियलला किंवा आपल्या गुगल क्लासरूमला कसे जॉईन होतील हे आपण शिकणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी बरोबरच शिक्षक सुद्धा आपल्या या क्लास बरोबर कसे जोडले जातील. उदाहरण सांगायचं झालं तर काही ठिकाणी एकपेक्षा जास्त शिक्षक एक विषय शिकवत असतात आणि मग त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये आणि शिक्षकांच्या मध्ये समन्वय राहावा एवढ्यासाठी हा आजचा जो महत्वाचा विषय आहे तो गुगल क्लासरूम जॉईन कसं करायचं विद्यार्थी आणि शिक्षक. तर आपल्याला माहिती आहे की नेहमीप्रमाणे आपल्याला गुगल वरती जाणं बंधनकारक आहे, कारण जीमेल अकाउंट असल्याशिवाय तुम्हाला हे गुगल क्लासरूमला जाता येत नाही. हे गुगल पेज ओपन करायचंय आणि नेहमीच्या पद्धतीने त्याच्यावरती असं गुगल क्लासरूम हे टाईप करायचंय आणि हे गुगल क्लास टाईप केल्यानंतर तुम्हाला अशी एक विंडो येते. आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी हे त्याचे आयकॉन्स आहेत, त्याचे सिम्बॉल्स आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बरोबर 9 असे डॉट आहेत. या ठिकाणी हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की हे गुगलचे बरेचसे ऑप्शन्स यामध्ये आहेत. त्यापैकी जीमेल अकाउंट आहे, गुगल मीट आहे, गुगल प्ले आहे, यूट्यूब आहे, डिओ. गुगल मीट आणि डिओ हे आपल्याला ऑनलाईन टीचिंगसाठी उपयोगी पडणारे हे ॲप आहेत आणि या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांच्याशी कसं ऑनलाईन टीचिंग करायचं याबद्दल मी पुढच्या भागामध्ये माहिती देणार आहे. त्याचबरोबर हँगआउट हे सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं एक ॲप आहे की ज्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना ऑनलाईन टीचिंग देऊ शकतो. त्याचबरोबर ब्लॉगर आहे, फोटो आहे आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला आवश्यक असणाऱ्या काही गोष्टी आहेत. तिथं मोर मध्ये जायचं आणि मोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की अनेक याच्यामध्ये ऑप्शन्स दिलेले आहेत. पण आपल्याला गुगल क्लासरूम मध्ये जायचंय, या पद्धतीने आपल्याला गुगल क्लासरूम मध्ये जाता येतं. त्याचबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करता येते. तर हे थोडस प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला या माध्यमातून काही गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित होतील. या ठिकाणी पहा सगळी ऍप या ठिकाणी आलेले आहेत की गुगलचं अतिशय सर्वात मोठं प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारची टीचिंगसाठी अडचण निर्माण होणार नाही. या ठिकाणी ह्या जो सिम्बॉल दिसते गुगल क्लासरूम, हा गुगल क्लासरूम हा आपण बघणार आहे. त्यानंतर मोबाईल आपल्या लॅपटॉपला कसा जोडायचा किंवा कॉम्प्युटरचा स्क्रीनला कसा जॉईन करायचा हे पण आपण शिकून घेणार आहे. गुगल मीट आपण शिकून घेणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ऑनलाईन एक्झाम कशा घेतल्या जातात तेही आपल्याला शिकून घ्यायचंय. हे सगळे ऑप्शन्स आपण गुगल क्लासरूम मध्ये वापरणार आहे आणि म्हणून सर्वांना विनंती राहील की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही जरूर बघा आणि हा गुगल क्लासरूमचा यथोचित वापर करून घ्या. आपल्याला माहिती आहे गुगल क्लासरूम ओपन केल्यानंतर हे गुगल क्लासरूमचं पेज येतं, ओपन होतं आणि ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी साइन इन करावं लागतं. तुमचं अकाउंट जर असेल जीमेलचं तर तुम्हाला काय आवश्यकता नाही. तुमच्या अगोदर जर क्लासरूम तयार केला असेल तर काही आवश्यकता नाही, तुम्ही आहे त्या अवस्थेमध्ये जॉईन होऊ शकता. गुगल क्लासरूम गुगल असं एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे की तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही. अगदी व्हिडिओ एडिटिंग सुद्धा तुम्हाला गुगल मध्ये करता येतं. ज्या ठिकाणी आपल्याला बरेचसे पैसे भरून करावं लागतात त्या हे सगळे प्लॅटफॉर्म गुगलनं अत्यंत मोफत दिलेले आहेत.
या ठिकाणी पहा, मी पूर्वी माझ्या वर्गाचे काही क्लास तयार केलेले, 3 क्लास केलेले, BSc फर्स्ट, BSc सेकंड आणि BSc झुलॉजी. आता या ठिकाणी पहा, हे अगोदर केलेले आपण नवीन क्लास तयार करूया. या राईट हँड कॉर्नर मध्ये हे प्लस चिन्ह आहे. या प्लस चिन्हावरती जर क्लिक केलं तर क्रिएट ऑर जॉईन ए क्लास असं म्हटलेलं आहे. ते क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, जॉईन क्लासेस किंवा क्रिएट क्लास. आता आपण शिक्षक आहे, आपण अगोदर क्लास क्रिएट केलेला आहे, पण जॉईन हे विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन. जॉईन क्लास केल्यानंतर या ठिकाणी विचारत आहे की आस्क युअर टीचर फॉर द क्लास कोड देन एंटर इट हिअर. म्हणजे विद्यार्थ्यांनी कुणी या गुगल क्लासरूम मध्ये कुणीही परस्पर एंटर होऊ शकत नाही. त्यासाठी प्रत्येक शिक्षकाला या गुगलनं एक क्लास कोड दिलेला आहे आणि त्या क्लास कोड नुसार तो विद्यार्थी जॉईन होईल. मग हा क्लास कोड कुठे मिळतो? पुन्हा आणखी एकदा बघा, इथं विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे जॉईन क्लास. जॉईन क्लास म्हणल्यानंतर अशा प्रकारची एक विंडो येते आणि त्यामध्ये आपल्याला गुगल क्लास द्यावा लागेल. मग आता हा गुगल क्लास कोण देणार? क्लास कोड हा शिक्षक देणार. तो कुठं असतो आपण बघूया. पहिल्यांदा आपण काय करूया, एक नवीन क्लास तयार करू. या ठिकाणी क्रिएट क्लास, हा क्रिएट क्लास केलेला आहे आणि या क्लासला आपण नाव देऊया. मी आता या ठिकाणी मराठीमध्ये टाईप करणार आहे, ज्याला युनिकोड फॉन्ट असं म्हणतो आपण. युनिकोडच्या माध्यमातून आपण हा फॉन्ट घेणार आहे. सपोज कन्सिडर हा जो क्लास आहे तो SSC आहे किंवा SSC आपण करूया SSC. सेक्शन म्हणजे काय की आपण या ठिकाणी सेक्शनच्या आपण याच्यामध्ये त्याला आपण तुकडी किंवा डिव्हिजन असं म्हणूया. या ठिकाणी आपण समजूया हे B डिव्हिजन आहे किंवा आपण युनिकोड मध्ये वापरूया ब तुकडी. नंतर विषय आहे कुठला तरी समाजशास्त्र. आता समाजशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की भूगोल आणि इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र हे समाजशास्त्राचे भाग आहेत. तर यामध्ये 3 शिक्षक वेगवेगळे असू शकतील किंवा 2 शिक्षक ह्या विषय शिकवू शकतील. इतिहास शिकवणारे वेगळे असतील किंवा भूगोल शिकवणारे वेगळे असतील, नागरिकशास्त्र शिकवणारे वेगळे असतील. आणि म्हणून आपण एक उदाहरण घेतलेलं आहे. रूम नंबर आहे 10वीचा वर्ग कुठल्या तरी वर्गात भरतोय की हा 3रा मजल्यावरती हा D विंगला भरतो. D15 खोली क्रमांक म्हणूया आपण, खोली क्रमांक D15 आणि या ठिकाणी हा क्लास क्रिएट झालेला आहे. आपण SSC चा क्लास क्रिएट केलेला आहे आणि हा क्लास क्रिएट झाल्यानंतर हा क्लास कोड नेमका कुठे येतो ते आपण बघणार आहोत. व्हायला लागलेला आहे क्रिएट. बघा आता या ठिकाणी ISSC ब तुकडी आणि हे या ठिकाणी बघितलं तसं लक्षात येईल की हा इथं क्लास कोड आहे. पुन्हा लक्षात घ्या, SSC लिहिलेले ब तुकडी आणि त्याच्या खाली लिहिले क्लास कोड. या ठिकाणी चौकट दिलेली आणि त्याच्यावर क्लिक केलं तर हा मोठ्या पद्धतीने असं झूम होतं आणि हा क्लास कोड आपण कॉपी करायचा. हा क्लास कोड कॉपी केल्यानंतर या ठिकाणी एक दिलेलं आहे शेअर समथिंग असं म्हणलेलं आहे. शेअर समथिंग या ठिकाणी काय करूया आपण, 10वीचे विद्यार्थी आहेत, डिअर स्टुडंट आपण या ठिकाणी टाईप करू किंवा 10वी ब मध्ये सर्व विद्यार्थ्यांना सूचना की खाली दिलेल्या
आता या ठिकाणी इंग्लिश टाकूया. क्लास कोडचा वापर करून गुगल क्लासरूमशी जुळावे. आता क्लास कोड मी पेस्ट केलेला आहे. क्लास कोड. आता हा क्लास कोड कॉपी केला. आता ह्या विद्यार्थ्यांनी काय करायचंय, या विद्यार्थ्यांनी गुगल क्लासरूमला जायचंय आणि त्या ठिकाणी हा गुगल क्लास कोड पेस्ट करायचा ज्या ठिकाणी आणि पोस्ट म्हटलेलं आहे, किंवा या ठिकाणी हे आपण कॉपी करू शकतो. पोस्ट केलेलं आहे. पोस्ट केल्याबरोबर आपण या ठिकाणी हे पाहिलं, कॉपी लिंक कॉपी करायची आणि व्हॉट्सअप असेल किंवा फेसबुक असेल, तुमचं कुठल्या माध्यमातून तुम्हाला विद्यार्थ्यांना जॉईन करून घ्यायचे ते लिंक, या ठिकाणी लिंक आहे कॉपी लिंक. ती लिंक व्हॉट्सअपच्या माध्यमातून एखाद्या विद्यार्थ्यापर्यंत किंवा जर ग्रुप अगोदर तयार असेल तर त्यापर्यंत पोहोचवायचे. विद्यार्थी आपोआप त्याला जॉईन होतात. या ठिकाणी पुन्हा बघा, या ठिकाणी आपण क्लास तयार केलेला आहे. या ठिकाणी क्लास बघूया आपण. क्लास सगळे आले आपल्याकडं. हे जर पुन्हा मी माझ्या अगोदरची क्लास आणि आपण तयार केलेली एसीचा क्लास. या ठिकाणी बघा की मी एक शिक्षक आहे, माझ्याकडे हे 4 शिक्षक वर्ग आहेत असं गृहीत धरून मी हे तयार केलेलं आहे, किंवा एकच असू शकतो. तर या ठिकाणी जॉईन क्लास किंवा क्रिएट क्लास हे 2 ऑप्शन आहेत. आता या ठिकाणी पुन्हा आणखीन आता मी पाठीमागचा एसीच्या क्लासवरती येतो. आपल्याला माहिती आहे की पाठीमागच्या भागामध्ये आपण क्लास वर्क कसं करायचं हे पण बघितलेलं आहे. याच्यामध्ये आपण स्टडी मटेरियल त्याच्यामध्ये ऍड कसं करायचं हे पाहिलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये पीपल्स ऍड करायचे. जसं आपण क्लास कोड वापरून ते विद्यार्थी ऍड केलेले, जर तुमच्याकडे विद्यार्थ्यांची ईमेल ऍड्रेस असतील किंवा त्यांची माहिती असेल तर आपण या स्टुडंटच्या ठिकाणी क्लिक करून आपण त्यांना इन्व्हाइट करू शकतो. त्यांचा ईमेल असेल तर, नसेल तर सर्वात सोपं त्याला क्लास कोड द्यायचा आणि गुगल क्लासरूमला त्यांना जायचं. तो ओपन केल्यानंतर ते जॉईन हा शब्द विचारतं आणि जॉईन म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी त्याचा क्लास कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती आपोआप मिळणार आहे. आता पहा, या ठिकाणी टाईप ए नेम ऑर ईमेल. आपल्याला काही टीचर ऍड करायचे आहेत आपल्या विषयाचे, तर आपण टाकू शकतो. ईमेल असेल तर आपण शोधूया. आता या ठिकाणी माझे एक सहकारी मित्र आशांत भोसले यांना मी या ठिकाणी जॉईन केलेलं आहे आणि खाली या ठिकाणी इन्व्हाइट म्हणतो. इन्व्हाइट म्हटल्याबरोबर या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. तुम्ही जर बघितलं असेल तर या ठिकाणी हे भोसले सर ऍड झालेले आहेत. त्यांना ईमेल आपण करू शकतो, प्लीज जॉईन माय क्लासरूम, आणि ऑलरेडी त्यांच्याकडे ती लिंक गुगल क्लासरूमच्या माध्यमातून केलेली असते. त्यांनी जर गुगल क्लासरूम जॉईन केलं तर डेफिनेटली आपल्या इथे विद्यार्थी, आपले शिक्षक त्याला ऍड होतात. दुसऱ्या बाजूला आपण काय बघणार आहे की विद्यार्थ्यांना कसं जॉईन करायचं आहे. आता मी या ठिकाणी एक दुसरा एक ईमेल आय डी मी क्रिएट करतो. क्रिएट म्हणण्याविषयी माझ्याकडे ऑलरेडी आहे. माझा एक विद्यार्थी असं गृहीत धरूया, इन्व्हाइट करतो. झूलॉजी इन्व्हाइट करतो. इन्व्हाइट केल्यानंतर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी विद्यार्थी ऍड झालेला आहे. पण जर त्यांची ईमेल नसतील तर अशा अवस्थेमध्ये आपण त्यांना गुगल क्लासरूमच्या माध्यमातून तो क्लास जॉईन करायला भाग पाडू शकतो. त्याची लिंक व्हॉट्सअपवरती हे केल्यानंतर तो विद्यार्थी आपल्याशी जॉईन होऊ शकतो.
तर या ठिकाणी बघा पुन्हा आणखीन एकदा लक्षात घ्या की टीचर आणि स्टुडंट हे दोन भाग आहेत आणि हे स्वतंत्रपणे जॉईन करता येतात. पुन्हा एकदा जाता जाता मी आपला क्लास कोड कुठं असतो तो बघूया. या ठिकाणी मी SEC बघतो. हा क्लास कोड या ठिकाणी आहे. क्लास कोड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असा क्लास कोड मोठा होतो. XQBQ37S असं म्हटलेलं आहे. दुसरा माझा वर्ग आहे BSc1 आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर त्याचा क्लास कोड वेगळा आहे. त्यामुळे लक्षात घ्या की कुठलाही विद्यार्थी कुठल्याही क्लासमध्ये जॉईन होऊ शकत नाही. तो संबंधित शिक्षकाला या क्लास कोडच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी जोडू शकतात. हे लक्षात असलं पाहिजे. आपण सर्वांनी याचा वापर करून बघावा, सराव करावा आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची आपण वाट पहा. सबस्क्राईब करा हा माझा व्हिडिओ, कारण पुढच्या भागामध्ये मी मोबाईलवरती गुगल क्लास कसा हे करायचा ते आपण बघणार आहोत. त्याचबरोबर मोबाईलचा वापर करून विद्यार्थी इन्व्हाइट कसे करायचे, नंतर आपल्याला गुगल फॉर्म हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की ज्या माध्यमातून आपण विद्यार्थ्याला ऑनलाईन क्विज, मल्टिपल चॉईस क्वेश्चन क्विज किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यासक्रम किंवा होम असाइनमेंट कशी द्यायची हे बघणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकांना आपल्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या नोट्स, वहीतल्या किंवा पुस्तकातल्या हँड रिटन नोट्स कशा अपलोड करायच्या हे आपण सांगणार आहे. आणि या व्हिडिओ नंतर आपण जरूर हा माझा व्हिडिओ शेअर करावा, आणि सबस्क्राईब करा. महत्त्वाची गोष्ट, कारण सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपोआपच हा माझा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्ही सर्वजण लॉकडाऊनचे सगळे नियम पाळून आपल्याला हे करायचं आहे. आणि हे करत असताना वर्क फ्रॉम होम हे आपल्याला येऊन पडलेलं आहे. शिक्षकांनी इतकं गाफील राहून चालणार नाही. आपल्याला उद्या कुठल्या तरी समस्येला पुन्हा सामोरं जावं लागेल आणि ती समस्या येऊ नये म्हणून मी हा मराठीतून आपल्याला समजेल अशा पद्धतीनं हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तेव्हा जास्त शिक्षकांनी याचा फायदा घ्यावा हा माझा उद्देश आहे. आपण माझा हा व्हिडिओ जरूर पाहाल आणि सबस्क्राईब कराल अशी अपेक्षा ठेवतो आणि माझा हा व्हिडिओ या ठिकाणी मी बंद करतो.